अजून कुठलं धर्म करू नका, लावालावी करू नका. ज्याचा सुद्धा संसार चाललाय तिथं ढवळाढवळ काय करू नका. अगदी आनंदाने राहा अशी त्याची शिकवण होती. होती का नव्हती? किती वाजता बागडे बाबांची शिकवण होती का नव्हती? चांगलं होतं, सर्वांचं चांगलं होतं. तो कोण कोणाचा आल्यानंतर विचारपूस करायची. अशी होती त्यांची भक्ती, उभे भक्तांच्या पाठी, जगाच्या कल्याणासाठी आले जन्माला जग. सगळी स्वतःची रक्ताची नाती बाबांनी सोडून दिली आणि तुम्हा सगळ्यांना जवळ केलं. असे थोडे संत बागडे बाबा. हे खरं काय खोटं आहे हो? खरं नाही. त्याला आपलं तुपलं असं काही वाटत नव्हतं. हे सगळं विश्वाचे माझे घर आहे की नाही. शाही करे समाजाला सर्वस्वाचा त्याग केला, सोडून सारी नाती, जगाच्या कल्याणासाठी आले जन्माला जग. अवघा 2.5-3 वर्षात असणार बाळ बागडे बाबांना मांडीवर घेतलं, त्याला माळ घातली, त्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं भविष्यात मोठा होशील. असा जर कोण संत असेल तर ते म्हणजे आमचं तुकाराम बाबा. संत तुकाराम बागडे बाबांचं संकल्प केला. ह्या वर्षी पूर्ण झाला. रथ बनवला. कुणासाठी बनवला? बागडे बाबासाठी. पण तुमचा आमचा सर्वांचा संकल्प होता असा रथ बनविला या चैत्र माळीला बागडे बाबा तुमच्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी आले भक्त जन्माला जग.
मला